भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या औचित्यावर समीर समदडिया यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करून शहरात विकास कामांची मोठी झलक दाखवली आहे। या निधीतून इंद्रप्रस्थ नगर येथील हनुमान मंदिराजवळ वॉल कंपाऊंडचं काम मंजूर करण्यात आलंय। तसेच रोकडबा येथील हनुमान मंदिरालाही वॉल कंपाऊंड व पथदीपांचं स्ट्रीट लाईट काम मंजूर झाल्यानं स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। वाढदिवसानिमित्त केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष विकास कामे मार्गी लावल्याने शहरात विविध ठिकाणी समदडिया यांचा सत्कार करण्यात आला। सेवा सप्ताहाचा भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। या प्रसंगी बंडू क्षीरसागर, दिनेश परदेशी, बापू गाडेकर, धीरज सिंग परदेशी, युवराज पाटोळे, सचिन सावळे, बंटी धस्ते, दीपक टकले, गणेश गायकवाड, संतोष नागपुरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमचे नेते माननीय श्री समीर भाऊ समदडिया यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आलेत आणि समीर भाऊच्या वाढदिवसानिमित्त 7 दिवसाचा सेवा पंधरवाडा हा वाढदिवस साजरा होणार आहे आणि येवले शहरातील विविध विकास कामांसाठी त्यांच्या पुढाकाराने विकास कामांचे भूमिपूजन हे पण संपन्न होणार आहेत आणि इथून पुढे समीर भाऊ असंच येवलेकरांना आणि येवल्यासाठीची त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही सेवा अशी अर्पण करणार आहेत। भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर भाऊ समदडिया यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीतर्फे मोठ्या प्रमाणात 7 दिवसाचा आठवडा या 7 दिवसामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे। त्यामध्ये इंद्रप्रस्थ नगर येथे बजरंगबलीच्या मंदिराजवळ पेवर ब्लॉक तसेच वॉल कंपाऊंडचे काम करण्यात आले। तसेच आज सरकारी दवाखाना या ठिकाणी फळ वाटप करण्यात आले। तसेच उद्या रोकडे हनुमान मंदिर या ठिकाणी वॉल कंपाऊंडचे कामाचे उद्घाटन होणार आहे। असे विविध विकास कामे समीर भाऊ समदडिया यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आयोजित केलेले आहे।